नमस्कार म्हणजे मी समीर सावंत. आजच्या नवीन व्हिडिओत तुमचं सकाळी सकाळी स्वागत असा. आता दुपार हो दिली असा आणि आमच्या आईनं दोडक्याची तवशाची अशी बरीचशी वेल घातल्यानं ते वेलावर बरीचशी अशी म्हणजे भरपूर अशी भरभराटून फळा काकडी दोडक्या वगैरे येली असे ती मी तुमका दाखवते. आणि त्याच्यानंतर दुपारी आज सोन्यांकडे म्हाळ असा, त्या माळाक आज जेवूक जावचा असा. माळाचा जेवल्याशिवाय काय मन शांत होणार नाही, त्यामुळे आज त्यांच्याकडे माळाक जेवकच जावचा असा. आणि श्रीदेव राधाकृष्ण अखंड हरिनाम सप्ताह उत्सव फोंडा घाट वर्ष 119वा आणि तो सप्तो 7 दिवसाचा असता. तो सप्तो आजपासून चालू होणार असा. तो सप्त्याक काय काय मजा असतात, दिंडी असता, पालखी सोहळा असता, तो मी तुमका आजच्या व्हिडिओमध्ये दाखवते. तुम्ही बघू शकतास अशी मस्त अशी भरपूर अशी दोडकी वेला गेलेली असत. भरपूर म्हणजे जवळजवळ 2-4 वेळा आम्ही त्याची भाजी करून खाल्लो. एकदम हे बघा मोठी मोठी अशी. त्यामुळे आमच्या आईच्या हाताक यास तर भरपूर असा. कीड लागली असल्यामुळे आईन थोडी त्याच्यावरती राखा मारून ठेवलेला असा. पण अशी भरपूर अशी झुपक्याने एकदम दोडकी इलेली असत. आणि ह्यो असा काकडीचो वेल आणि ह्या काकडीक सुद्धा तुम्ही बघू शकता एकदम बारीक असा मस्त अशी काकडी इलेली असा. ही बघा तुम्ही बघू शकता बघा अशी. आणि ही बारीक काकडी असतात तीच खाऊक मजा असता. हल्ली पोरं काय करतात, भजनाच्या दिवशी रात्री चतुर्थीतनं येतात आणि सगळे काकडे चोरून येतात. पण कीड लागल्यामुळे बरेचसे काकडे आमचे उसान पडले असत. बघू शकता हे एवढे मोठे काकडे बघा असे होऊन त्याला किडीने खाल्ल्यामुळे ते त्याचा काहीच त्याचा उपयोग नाही. बघा एवढा मोठा असा जीव असो, एवढ्या काकडे पडल्यानंतर जीव जरा चुरचुराकत लागतं आमचं. दुसरी एक काकडी असावी असा मस्तपैकी येता बघा भाई. आत्ताची सुरुवात आहे, एकदम लहान असा एकदम. दुसरीसुद्धा ही एक काकडी आता नवीन येताच. आणि हा काकडीच्या बेलांच्या सभोवतारीच आमचं असं हिरव्यागार एकदम असा शेत असा बघा मस्त, की बघितलं की असं एकदम मन एकदम भरून येतं. आता दुपार होईल आणि आता आम्ही जातो सोन्यांकडे म्हाळाक जेवूक जातो. आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी राधाकृष्ण मंदिरात सप्त्याक जाऊचा असा. तो सप्तो 7 दिवस असता आणि सप्त्याक रोज नवीन नवीन काही ना काही कार्यक्रम असतात. ते 7 दिवसाचे 7 कार्यक्रम मी तुमका रोजच्या व्हिडिओतनं तुमका मी दाखवतोय. दुपारचे 2:30 वाजले असतात आणि आज सोन्यांकडे म्हाळ होतो. मस्त की म्हाळाचा जेवण टमटमावून जेवलं असं. आणि आता संध्याकाळी आमका बाजारपेठेत राधाकृष्ण मंदिरात सप्त्यासाठी जाऊचा असा. मग सप्तो कसो रंगीत संगीत असता तो मी तुमका थोड्याच वेळात दाखवतो. मंडळी आता माझ्यासोबत सोनं असं आणि आम्ही आता राधाकृष्ण मंदिरात सप्त्यासाठी चाललो असं. आज तारीख 11, 12, 13 3 दिवस राधाकृष्ण मंदिरात भजन स्पर्धा असत. तेव्हा सगळ्यांनी भजन स्पर्धाचा लाभ घ्या. बाजारात सप्तो असल्यामुळे सगळीकडे कशी लाईटिंग एकदम मस्त पैकी लावलेली आहे बघा. आणि आमचे स्वामी असे वाटेवर आमका भेटत असतात प्रत्येक शनोशनी. माझे मित्र आणि आम्ही राधाकृष्णाच्या मंदिरात आता पोहोचलो आहोत. अतिशय सुंदर असा मंदिर सजवलेला असा बघा. आणि आता थोड्याच वेळात भजन स्पर्धाची तयारीसुद्धा चालू असतात. लवकरात लवकर भजन स्पर्धाही चालू होतील आता.
आणि हा आपला फोंड्यातला एकदम गाजलेला असा वडापावचा दुकान असा, कधी येवा, एकदम टेस्टी वडापाव असता है। तो बोले हम लोग नहीं आते, तुम दोनों जन जाके मिलकर साइन करके आ जाओ। चला तर मग संध्याकाळ झाली असा, भजन स्पर्धेक अजून बरचसं वेळ असता, त्यामुळे काय जास्त वेळ राधाकृष्ण मंदिरात थांबाक भेटला नाही, कारण स्पर्धेक खूप वेळ असा। चला तर मग अजून 6 दिवस असत सप्त्याचे, असेच नवीन नवीन व्हिडिओ मी सप्त्याचे 6 दिवसाचे टाकीन। भेटूया मग पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत टाटा बाय बाय।